भोर नसरापूरमध्ये 3.5 वर्षाच्या चिमुरडीची हत्या करण्यात आलेली अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना. आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर नसरापूरमध्ये तणावाची परिस्थिती सध्या या चिमुरडीच्या हत्येमुळे निर्माण झालेली आहे. आरोपीला ताब्यात घेण्याची ग्रामस्थांनी सुद्धा मागणी केली आहे, तर संतप्त नागरिकांनी रस्ता अडवलेला आहे. आपण पाहतोय नसरापूर इथं एका चिमुरडीची हत्या करण्यात आलेली आहे. मात्र या हत्येचं नेमकं कारण अद्याप कळलेलं नाहीये. या चिमुकल्या जीवाची हत्या का करण्यात आली या संदर्भात तपास आता सुरू झालेला आहे. माणिक आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. माणिक, एका चिमुरड्या मुलीची हत्या झालेली आहे, काय कारण असावं, या मागे काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? हो मॅडम, तर नसरापूर आणि भोर आणि राजगड तालुक्यात दोन महत्वाची बाजारपेठ आणि या बाजारपेठेमध्ये एका नरदाम वयोवृद्धाने तिला कशाच तरी आमिष दाखवून नेल्याची ती सीसीटीव्ही मध्ये घटना दिसून येते. आणि या घटनेमध्ये नरदाम आरोपीने तिचा खून केल्याची घटना समजते. परंतु तिच्यावरती काही शारीरिकतेने त्या नरदामावर अत्याचार केले आहे की नाही हे शव विचारण्यानं स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे संपूर्ण नसरापूर गावामध्ये आणि परिसरामध्ये सध्या तणावाचे वातावरण असून संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांनी पुणे सातारा महामार्ग हा अडवून धरला आहे की नरदाम आरोपीला तातडीने त्या ठिकाणी जागेवरतीच फाशी शिक्षा व्हावी. माणिक, गावातली परिस्थिती खरं तर चिघळलेली आहे. सगळे गावकरी ग्रामस्थ खरं तर त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि या संदर्भात कडक कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. तर गावात सध्या काय वातावरण आहे या संदर्भातल्या अपडेट्स? मॅडम, सध्या नसरापूरमध्ये महिलांमध्ये आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. आणि या ठिकाणी नसरापूर ग्रामपंचायतीचे जे सीसीटीव्हीज आहे ते पूर्णतः बहुतांशी बंद आहेत. आणि एका खाजगी घर मालकाच्या जंगम नावाच्या मालकाच्या सीसीटीव्ही मध्ये आरोपी हा पीडित मुलीला काहीतरी हातामध्ये घेऊन तो त्या ठिकाणी घेऊन जातात निदर्शन करत आहे. त्यामुळं गावामध्ये असं प्रचंड वातावरण आहे की अशी घटना घडल्याने प्रचंड वातावरण आहे. धन्यवाद माणिक या सगळ्या अपडेट्स बद्दल. धन्यवाद. आपण पाहतोय अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच घृणास्पद घटना नसरापूरमधून.